Hello students, now let us start with the next topic, p block element. Now we are quite familiar with the periodic table. Now in periodic table, all elements which are arranged by increasing their atomic numbers and elements which are having some properties similar to each other, and such elements are arranged in a similar groups. Now let us talk about the p block element. Now in p block elements are the elements which are arranged in periodic table, and they are placed in between, or they are placed in group. What we can say, these elements have been placed in periodic table in 13, 14, 15, 16 and 17 group. There are certain groups we are quite familiar, 17 and 18 groups, that is from 3rd A to 7th A and 0 group element. Now this is the periodic table, block diagram of this periodic table. Here in this periodic table, the elements are arranged like this. Here one element there. So here the S block elements are there, and these are the elements which are called as the p block elements, and here also the 0 block elements over there. Here these are the elements in the periodic table. So here we have the p block elements. These elements are the p block elements. They are in the period 1st, 2nd, 3rd, 4th, 5 and 6th. So these are the elements called as the p block elements. I'm again telling you, this is the periodic table block diagram. It is not perfect diagram, but it is a block diagram. Now at the extreme right hand side, these are the S block element, and here these elements which are called as a p block element, extremely right in the periodic table. All these elements are the p block elements. These elements are p block elements because the outermost electron in the element enters into the p block, that is last electron enters in the p orbital, and that's why these elements are called as a p block elements. त्यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन p ऑर्बिटल मध्ये एंटर करतो, त्यामुळे आपण त्याला p ब्लॉक एलिमेंट म्हणतो. आणि पिरियडिक टेबल मध्ये हे एलिमेंट एक्स्ट्रीमली राईट हँड साइडला असल्यामुळे हे जे पिरियड आहे 1 2 3 4 5 6 पिरियड मध्ये आपल्याला पिरियड्स जे असतात त्यांच्यामध्ये हे p ब्लॉक एलिमेंट आपल्याला आहे. या p ब्लॉक एलिमेंटचा आज मी सांगितल्याप्रमाणे शेवटचा इलेक्ट्रॉन जो आहे तो p ऑर्बिटल मध्ये एंटर करतो, आणि p ऑर्बिटल मध्ये एंटर करत असल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, p ब्लॉक एलिमेंट म्हणतो. या p ब्लॉक एलिमेंटचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण पाहिलं, म्हणजे सगळ्या एलिमेंटचे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ते आहे ns2 np 1 to 6 इलेक्ट्रॉन. म्हणजे s ऑर्बिटल हे कम्प्लिटली भरलेलं बाहेरचं, आणि p ऑर्बिटल मध्ये 1 ते 6 इलेक्ट्रॉन. जसं आपण उजवीकडून डावीकडे जाऊ p ब्लॉक मध्ये पिरियडिक टेबल मध्ये, त्यावेळेला त्यांचा ॲटॉमिक नंबर तो 1 2 3 असा वाढत जाईल. आणि आपल्याला माहिती 0 ग्रुप एलिमेंट जे आहेत शेवटचे जे पिरियडिक टेबल मध्ये, त्यांच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन आपल्याला मग असतात. अशा प्रकारे त्या एलिमेंट्सला आपण काय म्हणतो, p ब्लॉक एलिमेंट आपण असं म्हणतो. सो हे जे काही p ब्लॉक एलिमेंट्स आहेत आता त्यांच्या जनरल प्रॉपर्टीज आहेत त्या कशावरती डिपेंड असतात, ते नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन p ऑर्बिटल, त्याच्या शेवटच्या ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत त्यानुसार त्यांच्या प्रॉपर्टीज जे आहेत ते डिपेंडंट असतात. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे हा पिरियड खाली आपण पिरियडिक टेबलमध्ये पिरियड असतो, इकडचे आपण डावीकडून उजवीकडे गेलो तो ग्रुप असतो. मग सांगितल्याप्रमाणे 3rd A 4th A 5th A 6th A 7th A आणि 0 ग्रुप एलिमेंट, हे सगळे काय, ऑल दीज एलिमेंट्स आर द p ब्लॉक एलिमेंट. या p ब्लॉक एलिमेंट्समध्ये आपल्याला आता वेगवेगळ्या प्रकारचे सगळे एलिमेंट्स आपल्याला दाखवले. इकडे बोरॉन पासून सुरुवात होते तर निऑन पर्यंत आहे, ॲल्युमिनियम पासून सुरुवात होते आर्गॉन पर्यंत आहे, गॅलियम पासून तर क्रिप्टॉन पर्यंत, इंडियम पासून झिनॉन पर्यंत आणि टेल्युरियम पासून ते रेडॉन पर्यंतचे ऑल दीज इलेक्ट्रॉन्स आर द p ब्लॉक एलिमेंट्स. आता हे जे काही याच्यामध्ये ग्रुपमध्ये 3rd A 4th A
हे 13, 14, 15, 16, 17 आणि 18 याच्यामध्ये ब्लॉक्समध्ये ग्रुपमध्ये ते आपल्याला अरेंज केलेले आहेत. आता आपल्याला बघायचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मगाशी सांगितल्याप्रमाणे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे त्यांचं, NS2 to NP126. आपण पाहिलं NS2 to NP126 हे एवढं त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आता पी ब्लॉक आपण पाहिलेला आहे 3rd A पासून तो 7th A ग्रुप जो आहे, 3rd A पासून 7th A ग्रुपपर्यंतचे जे काही एलिमेंट आहेत त्यांना आपण म्हणतो पिरियॉडिक टेबलमध्ये. हे त्यांचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहिलं ह्या पी ब्लॉक एलिमेंटचं, त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, NS2 to NP1 to NS2 to NP5 म्हणजे 5 आउटर मोस्ट पी ऑर्बिटल जे आहे त्याच्यामध्ये 1 ते 5 इलेक्ट्रॉन असतात. याच्यामध्ये 3rd A पासून तर 6A एलिमेंटपर्यंत याच्या सगळ्यांचं कुठलाही आपण एलिमेंट, आता समजा हा बोरॉन एलिमेंट आपण घेतला, बोरॉनमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत 5 इलेक्ट्रॉन असतात. बोरॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर पाहिलं 5 इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यामध्ये, त्याचं 1s2 2s2 आणि 2p1 म्हणजे त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कार्बन 6, आता याच्यामध्ये 5 इलेक्ट्रॉन होते, याच्यात 6 आहेत. म्हणजे कार्बन आपण जसं गेलं उजवीकडे तर 1 इलेक्ट्रॉन वाढला, म्हणजे कार्बनचा हा NP2 झाला. पुढे आपण जर नायट्रोजनमध्ये गेलं तर NP3 होईल, ऑक्सिजनमध्ये गेलं NP4 आहे, आणि फ्लोरीनमध्ये गेलं तर NP5. म्हणजे आपण जसजसं वाढवत जाऊ, डावीकडून उजवीकडे जाऊ, तसं 1 इलेक्ट्रॉन जो आहे पी ऑर्बिटलमध्ये ॲड होतो. हे आहे आपल्याला इनकम्प्लीट सेल आहे 7A ग्रुपपर्यंत. आणि इथं 0 ग्रुप एलिमेंट जर आपण पाहिला, निऑनचं जे आहे, निऑनमध्ये इलेक्ट्रॉन काय आहेत त्याच्यामध्ये कम्प्लिटली फील्ड आहे. म्हणजे NS1 आपण जे म्हणतो NS2 NP6 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये आहे. हे त्याचं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 NP6 इलेक्ट्रॉन्स. निऑनमध्ये त्याच्यात NP2 आहे, तो आपण नंतर बघणार आहोत. पण हे जे काही एलिमेंट आहे त्यांच्यामध्ये काय आहे, खालचे जे एलिमेंट आपण घेतले ते NP6 एलिमेंट म्हणजे त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटल जे आहे ते कम्प्लिटली भरलेलं असतं. आता हे जे काही आहेत, हे काही एलिमेंट आहेत 5 ग्रुप्स एलिमेंट्स यांना पी ब्लॉक एलिमेंट म्हणतात. आणि फक्त त्याच्यामध्ये काय इन्क्लूड केलेलं नाही. मग हा 0 ग्रुप जो आहे, हा 0 ग्रुप त्याचे एक्सेप्शनल प्रॉपर्टीज असल्यामुळे त्याला थोडंसं वेगळं ठेवलं आहे. ते पण त्याचं पण इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन पी ऑर्बिटलमध्येच असतो. त्यामुळे आपल्याला आता काय 13 to 17 लाईक बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन हे आपण हेड ग्रुप एलिमेंट आहेत. ह्या पी ब्लॉकचे कुठले आहेत, ते वरचे एलिमेंट हे हेड ग्रुप आहेत. म्हणजे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहिलं अशा प्रकारे आपल्याला ते टेबलमध्ये पण आपल्याला ते आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला पाहता येईल. सो अशा प्रकारे मी पुन्हा एकदा पिरियॉडिक टेबल आपण जर काढला तर अशा प्रकारे पिरियॉडिक टेबल असतो. असे ही अरेंजमेंट असते पिरियॉडिक टेबलची. अशा प्रकारे हे एलिमेंट्स आहेत. हा एलिमेंट हे पिरियॉडिक टेबल आहे. दिस इज ब्लॉक डायग्राम. याच्यामध्ये हे लॅन्थेनाइट्स आणि ॲक्टिनाइट्स असतात खालच्या बाजूला. हे मग आपले झाले. इथं 0 ग्रुप एलिमेंट जर सोडले तर सगळे एलिमेंट काय आहेत, पी ब्लॉक एलिमेंट आहेत, कारण त्यांचा आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन हे पी ऑर्बिटलमध्ये असतो. आता याच्यामध्ये बघा त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे एलिमेंटचं चार्टमध्ये आपल्याला पाहता येईल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये काय आहे याच्यामध्ये बघा, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन NS2 NP1 NS2 NP2 हे बघा कार्बन मी मगाशी काढल्याप्रमाणे त्याप्रमाणे आपल्याला 5. आणि हे जे काही आउटरमोस्ट ऑर्बिटल आहे याच्यामध्ये हेलियम 1s2 NS2 NP6 यांच्यामध्ये आहे. पण हेलियम जे आहे पर्टिक्युलरली त्याचं आहे 1s2, कारण हेलियममध्ये आउटरमोस्टमध्ये S ब्लॉकमध्ये एलिमेंट आहे. त्यामुळे हे काय झाले, हे 0 ग्रुप एलिमेंट त्यांना आपण म्हणतो शेवटचे एलिमेंट. पण आपण पाहिलं 3rd A to 7th A मध्ये त्यांचं हे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आता यांचं जे ऑक्सिडेशन स्टेट पण इथे दिलेलं आहे. ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, या एलिमेंटची बोरॉनची +3 आहे, कार्बनची +4 आहे, नायट्रोजनची +5 आहे, ऑक्सिजनची +6 आहे आणि फ्लोरीनची +7 आहे. आणि इथे आपल्याला आहे हेलियमची +8. हे आहे त्यांच्या ऑक्सिडेशन स्टेट. व्हॉट इज द ऑक्सिडेशन स्टेट? ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय की एलिमेंट त्याच्यातले किती इलेक्ट्रॉन लूज करू शकतो, ती जी स्टेट आहे त्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिडेशन स्टेटस म्हणतो.
स्टेबल ग्रुप ऑक्सिडेशन स्टेट ह्यावरती आपल्याला दाखवले आहेत. म्हणजे बोरॉनचे इलेक्ट्रॉन 5 इलेक्ट्रॉन आहेत, त्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, NS2 NP1. म्हणजे तो +3 ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय, त्याच्यामध्ये +3 इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये रिप्लेस होऊ शकतात. कार्बनचे +4 आहे. अशा प्रकारे एलिमेंट्समध्ये त्यांचे ऑक्सिडेशन स्टेट असतात. अदर ऑक्सिडेशन स्टेट त्यांचे काय, +1 आहे, याची आहे आपल्याला +2 -4, +3 -3, +2 +4 अशा प्रकारे यांचे ऑक्सिडेशन स्टेट आहेत. आपण कार्बनचं जर एक्झाम्पल पाहिलं, कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन इज 1s2 2s2 2s2 आणि 2p2 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. म्हणजे s ऑर्बिटल कम्प्लिटली भरलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये काय, p ऑर्बिटलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि p ऑर्बिटलची एकूण 6 कपॅसिटी असते ऑर्बिटलची. म्हणजे त्याच्यामध्ये काय करू शकतो आपण, एकतर -4 म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, आपण इलेक्ट्रॉन जे आहेत 1 2 3 इलेक्ट्रॉन हे आपण त्याच्यामध्ये काय करू, -4 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन जे आपण देऊ शकतो. हे अशा प्रकारे +2 आणि -4 ऑक्सिडेशन स्टेट त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येते. कारण काय, एक्सायटेड स्टेटला गेला तर s ऑर्बिटलमधला 1 इलेक्ट्रॉन इथे येतं आणि 4 आपल्याला काय होतात, इलेक्ट्रॉन गेन करता येऊ शकतात. त्यामुळे अशा प्रकारे त्याला -4 ऑक्सिडेशन स्टेट असे एलिमेंट्समध्ये आपल्याला असते. आता बघायचं आपल्याला यांच्यामध्ये व्हेरिएशन ऑफ प्रॉपर्टीज इन पी ब्लॉक एलिमेंट. एलिमेंटच्या प्रॉपर्टीजमध्ये कसा फरक पडतो ते आपल्याला या एलिमेंट पिरियॉडिक टेबलमध्ये पी ब्लॉक एलिमेंटचा. पहिले आहे ॲटॉमिक किंवा आयोनिक रेडियस. आता काय आहे आपल्याला, आपण जेव्हा अक्रॉस द पिरियड जातो पिरियॉडिक टेबलमध्ये, ॲटॉमिक किंवा आयोनिक रेडियस काय होते, कमी कमी होत जाते. अक्रॉस द पिरियड म्हणजे काय, डावीकडून उजवीकडे पिरियॉडिक टेबलमध्ये ज्या वेळेला आपण जातो, म्हणजे बोरॉनपासून इकडे गेला आपण फ्लोरीनकडे जर प्रवास केला, ट्रॅव्हल इन द पिरियॉडिक टेबल, त्याच्यामध्ये काय होतं, त्यांची ॲटॉमिक किंवा आयोनिक रेडियस जे आहे ते कमी कमी होत जाते. कशामुळे ते कमी कमी होत जाते, कारण त्यांच्यावरती न्यूक्लिअर चार्ज आपल्याला वाढतो. ऑर्बिटलची संख्या तेवढीच असते, पण त्याच्यामध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन ॲड होत असल्यामुळे त्याच ऑर्बिटलमध्ये न्यूक्लियसचा चार्ज वाढतो. आणि न्यूक्लियस जो असतो, आता त्यांच्यामध्ये ऑर्बिटल्स तेवढेच आहे, पण काय होतं, आउटर मोस्ट ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन वाढत जातात. जसजसे इलेक्ट्रॉन वाढेल तसं न्यूक्लियस काय करेल, त्याचा चार्ज वाढतो, म्हणजे कपॅसिटी टू होल्ड आउटर इलेक्ट्रॉन त्याचं वाढत जाते. बाहेरचा इलेक्ट्रॉन जास्त अट्रॅक्ट करून ठेवतो. त्यामुळे साईज काय होत जाते, आयोनिक रेडाय किंवा त्याची म्हणू आपण ॲटॉमिक रेडाय हे कमी कमी होत जाते. हे डावीकडून उजवीकडे आपण जर पिरियॉडिक टेबलमध्ये गेलो तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे. आणि आपल्याला पी ब्लॉक एलिमेंटमध्ये, आणि आपण जर त्याचं डी ब्लॉक एलिमेंटपर्यंत जर कम्पेअर केलं, दे हॅव लोअर ॲटॉमिक रेडाय. त्याच्या अजून काय आहे, त्यांच्या अजून कमी असते. पण ॲटॉमिक रेडियस काय आहे, कॅन बी डिटरमाइंड करेक्टली as S block and D block elements because many P block elements do not have close pack structure. S block ची आणि D block ची आपण तसं ॲटॉमिक रेडाय एक्झॅक्टली डिटरमाइन करू शकतो, पण कारण काय, P ब्लॉक एलिमेंटमध्ये क्लोज पॅक स्ट्रक्चर नाही आहे, त्याच्यामध्ये आपण त्यांची डिटरमाइन करू शकत नाही. आता आपण ज्या वेळेला 3rd A एलिमेंटपासून 7th A एलिमेंटपर्यंत आपण मूव्ह करतो पिरियॉडिक टेबलमध्ये, तर ॲटॉमिक रेडियस हे डिक्रीज होत जाते. आपण बघा एलिमेंटमध्ये बोरॉनची ॲटॉमिक रेडियस पाहिली आपण इथे. बोरॉनची ॲटॉमिक रेडियस 0.82 आहे, कार्बनची 0.77 आहे, नायट्रोजनची 0.75 आहे, ऑक्सिजनची 0.73 आणि क्लोरीनची 0. म्हणजे कमी कमी होत जाताना आपल्याला दिसते. पण आपण पिरियॉडिक टेबलमध्ये उलट प्रवास जर केला, आपण वरून खाली जर प्रवास आपण केला एलिमेंट्समध्ये, तर त्यावेळेला काय होत जाते, ही ॲटॉमिक रेडियस जी आहे ही ॲटॉमिक रेडाय किंवा आयोनिक रेडाय ही वाढत जाते. पहिल्यांची एवढी असेल तर दुसऱ्याची मोठी होते, अजून ती वाढत जाते. ही का वाढते, कारण आपण पिरियॉडिक टेबलमध्ये जर टॉप टू बॉटम जर गेले पी ब्लॉक एलिमेंट्समध्ये, जनरल ट्रेंडच आहे पिरियॉडिक टेबलचा, तर त्याच्यामध्ये काय होतं, तर हे जे काही ॲटम आहे, ॲटममध्ये जे काही इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट ऑर्बिटल्समध्ये असतात, त्याच्यामध्ये खाली खाली जसं गेले एक्स्ट्रा सेल ॲड होतो. एक्स्ट्रा सेल ॲड होत गेल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये ॲटॉमिक रेडाय ऑटोमॅटिकली काय होतं, ड्यू टू द ॲडिशन ऑफ एक्स्ट्रा सेल त्याचा ॲटॉमिक रेडियस हे वाढत जाते. हा ट्रेंड आहे पिरियॉडिक टेबलचा. आणि अशा प्रकारे पण इन्क्रीज इज नॉट युनिफॉर्म, म्हणजे कंटिन्युअस काही सारखंच ते इन्क्रीज होत जात नाही, पण एक जनरल ट्रेंड असा आहे की वाढत जाते. ते आपल्याला पिरियॉडिक टेबलमध्ये जर पाहिलं
बेरियमपासून तर ॲल्युमिनियमपर्यंत. म्हणजे हा पिरियॉडिक टेबल आहे. अशा प्रकारे मी फक्त पी ब्लॉक एलिमेंट्स काढणार आहे इथे नीट आपल्याला समजण्यासाठी. इथे आपल्याला हे पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. तर याच्यामध्ये जर आपण खाली गेलो वरून खाली गेल्यानंतर म्हणजे बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम आणि टेलुरियम असे एलिमेंट्स आपल्याला जे असतात यांच्यामध्ये काय आहे की त्याची ॲटॉमिक रेडी एक्स्ट्रा सेल ॲड होत जातो. बोरॉनपासून ॲल्युमिनियमपर्यंत गेलं, गॅलियमपर्यंत गेलं तर सेल ॲड होतो. त्यामुळे त्याचं काय होते साईज वाढते. बघा बोरॉनची त्यामुळे काय इथे आपल्याला दिलेलं आहे. बोरॉनची 0.82, ॲल्युमिनियमची 1.18 झाली, गॅलियमची 1.26, इंडियमची 1.44, टेलुरियमची 1.48. सो इन दिस वे पिरियॉडिक टेबलमध्ये टॉपपासून बॉटमपर्यंत जर आपण गेलं तर एक्स्ट्रा सेल ॲड होतो. त्याच्यामुळे काय होतं त्याची ॲटॉमिक जी काही रेडियस आहे टॉप टू बॉटम वाढत जाते. लेफ्ट टू राईट पी ब्लॉकमध्ये ती ॲटॉमिक आयोनिक रेडियस कमी होत जाते, पण टॉप टू बॉटम काय होते वाढत जाते. ते वाढणं जरी रेग्युलरली होत नसलं तरी एक जनरल ट्रेंड असा आहे की ती वाढत आपल्याला जाते. आपल्याला तर याच्यामध्ये एलिमेंट्स पाहिलं आपण बोरॉनपासून तर ॲलियम, गॅलियम, इंडियम, टेलुरियम यांच्यामध्येही आपल्याला ऑटोमॅटिकली वाढत जाते. तर बघा इथं पिरियॉडिक टेबल आपल्याला दिलेलं होतं. एलिमेंट्स आहेत इथे बोरॉन, ॲलियम, गॅलियम आणि इंडियम. आता मी काय इथे आपण ॲल्युमिनियम हा एलिमेंट आहे, गॅलियम, इंडियम यांच्यामध्ये काय होतं इलेक्ट्रॉन्सची संख्या वाढते. तसं एक्स्ट्रा सेल आपल्याला त्याच्यामध्ये ॲड होत जातो आणि त्याच्यामुळे काय आहे आपल्याला त्यांचं एक्स्ट्रा सेलमध्ये इलेक्ट्रॉनची ॲडिशन होत जाते. आपल्याला याच्यामध्ये एक्झाम्पल पाहता येईल. एक्झाम्पल कसं पाहता येईल इथं बघा आपल्याला फ्लोरीन माहिती आहे. फ्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक फ्लोरीनमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात तर 9 इलेक्ट्रॉन्स असतात. 9 इलेक्ट्रॉन्स जर आपण पाहिले तर बघा फ्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन 9 इलेक्ट्रॉनचं आपल्याला लिहिता येईल. NH2, OS2 आणि 2p 4 आहेत 5. हे पी ऑर्बिटलमध्ये 1 इलेक्ट्रॉनची आपल्याला कमी आहे. त्याच्यामध्ये खाली जर क्लोरीनमध्ये आपण गेलं क्लोरीनमध्ये 17 इलेक्ट्रॉन्स असतात. त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन काय आहे 1s2, 2s2, 2p6 म्हणजे 6 आणि 4 10, 2p6, 3s2 आणि 3p5 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. म्हणजे याच्यामध्ये काय झालं आता फ्लोरीनमध्ये बघा फक्त एवढेच इलेक्ट्रॉन म्हणजे सेकंड सेल होता, के सेल होता आणि के सेल आणि एल सेल. खाली आपण क्लोरीनमध्ये आलं तर एम सेल ॲड झाला म्हणजे 3s2 आणि 3 थर्ड सेल त्याच्यामध्ये ॲड झाला. त्यामुळे सेल ॲड झाल्यामुळे त्यांचं काय होते ॲटॉमिक रेडियस काय होत जाते वाढत जाते. हे पिरियॉडिक टेबलचा ट्रेंड आपल्याला त्याच्यावरून लक्षात येतो. पिरियॉडिक टेबल दिलेलं आहे बघा पुन्हा सेम डायग्राम इज गिवन ओव्हर हियर. ही जी काही ॲटॉमिक साईज आयोनिक साईज आहे ती वाढत जाते एलिमेंट्समध्ये. वरून खाली ही वाढत जाते जे टॉप टू बॉटम आणि लेफ्ट टू राईट जर गेलं तर कमी होत जाते अशा प्रकारे. त्यामुळे फ्लोरीन जो आहे पिरियॉडिक टेबलमधला सगळ्यात लहान एलिमेंट आहे आणि त्याची आयोनिक न्यूक्लिअर चार्ज वाढतो आणि इलेक्ट्रॉन जेवढे टाईटली न्यूक्लियस जवळ इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट ऑर्बिटलला हेल्ड करतील तेवढी ती साईज कमी होत जाते. पुढे आपण बघणार आहोत आयोनायझेशन पोटेन्शियल. आता आयोनायझेशन पोटेन्शियलचं काय होतं याच्यामध्ये ॲटमला व्हॉट इज आयोनायझेशन पोटेन्शियल. याच्यामध्ये आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणजे काय तर अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह द मोस्ट लूजली हेल्ड आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम आयसोलेटेड गॅसियस ॲटम इज कॉल्ड ॲज ए आयोनायझेशन एनर्जी. म्हणजे एलिमेंटमधला बाहेरचा इलेक्ट्रॉन जो आहे ऑर्बिटलमधला बाहेरचा इलेक्ट्रॉन हा लूजली असतो कारण त्याचं अंतर जास्त असतं. तो काढण्यासाठी एलिमेंटमधनं लागणारी जी काही एनर्जी असेल तो ॲटम गॅसियस स्टेटमध्ये असलेल्या ॲटममधनं त्या एनर्जीला आयोनायझेशन एनर्जी किंवा आयोनायझेशन पोटेन्शियल IE किंवा IP त्याला आपण म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये आयोनायझेशन एनर्जी और आयोनायझेशन पोटेन्शियल असं आपण त्याला म्हणतो. मग आपण जर पी ब्लॉक एलिमेंटचा जर विचार केला तर याच्यामध्ये काय आहे आता थर्ड ए ग्रुपपासून जर आपण गेलं म्हणजे बोरॉनपासून आपण जर गेले निऑनपर्यंत तर त्याच्यामध्ये काय होतं जाते आयोनायझेशन एनर्जी वाढत जाते. म्हणजे पिरियॉडिक टेबलमध्ये पी ब्लॉकमध्ये डावीकडून उजवीकडे जर गेलं तर आयोनायझेशन एनर्जी वाढत जाते. त्याचं काय कारण आहे
तर आपल्याला आत्ताच मगाशी आपण पाहिलं त्याचे आयोनिक किंवा ॲटॉमिक रेडियस ही काय होते, कमी होत जाते. आयोनिक रेडियस जशी कमी होते त्यामुळे काय होतं की आणि पुन्हा न्यूक्लिअर चार्ज वाढतो. त्यामुळे डिस्टन्स ऑफ द न्यूक्लियस फ्रॉम आउटर इलेक्ट्रॉन हे कमी कमी होत जातं बाहेरच्या इलेक्ट्रॉनमधलं. आधी जे समजा अशा प्रकारे हा असा आधी जेवढं अंतर होतं तर ते काय होतं, इलेक्ट्रॉनचं हे इथं कमी झालेलं आहे. तर त्याच्यामुळे न्यूक्लियस इलेक्ट्रॉनला टाईटली हेल्ड करून ठेवतो, म्हणजे न्यूक्लिअर चार्ज वाढतो. त्यामुळे जेवढा न्यूक्लियस आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनला टाईटली हेल्ड करून ठेवेल टुवर्ड्स इट सेल्फ, अशा वेळेला त्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी जास्त एनर्जी लागते. आणि त्यामुळे काय होतं की डावीकडून उजवीकडे म्हणजे साईज कमी कमी होत जाते. त्यामुळे आपल्याला ऑटोमॅटिकली काय आहे, फ्रॉम ॲज वी मूव्ह फ्रॉम बोरॉन टू निऑन इन पिरियडिक टेबल, the nuclear charge increases, atomic size decreases and the nuclear charge increases, and hence the nucleus holds outermost electron more tightly, and that's why the amount of energy required to outermost electron goes on increasing. So this is the trend from left to right in the periodic table. and exactly आपण जर त्याच्यामध्ये जर पाहिलं तर याच्यामध्ये तो जो ट्रेंड आहे तो पण रेग्युलर नाही. दॅट ट्रेंड इज नॉट रेग्युलर ॲज वी सी हिअर. फॉर बोरॉन इट इज 800, for carbon it is 1086, and here for the nitrogen 1402, and oxygen, in oxygen 33 ionization energy decreased here. that trend is not regular. याच्यामध्ये काय आहे, ट्रेंड तो कसा रेग्युलर नाही, पण जनरल ट्रेंड काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला तो आयोनायझेशन एनर्जी वाढत जाते. म्हणजे आपण जसं आता आपण डाऊन द ग्रुप जसं जाऊ, मात्र आता उलट डाऊन द ग्रुप गेलं तर आपल्याला आयोनायझेशन एनर्जी जी आहे ती काय होत जाते, आयोनायझेशन एनर्जी कमी कमी होत जाताना दिसेल. आयोनायझेशन एनर्जी कमी कमी का होईल, कारण काय आहे की त्याचे ॲटॉमिक रेडियस जे आहे, ॲटॉमची रेडियस वाढेल, रेडियस वाढली तर कमी आहे. त्यामुळे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनचं जे आहे त्यांच्यामधलं डिस्टन्स बिटवीन आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन, न्यूक्लिअर चार्ज कमी होतो, आणि डिस्टन्स ऑफ द न्यूक्लियस outer electron from the nucleus increases, and that's why due to the increase in distance the nucleus does not holds that electron very tightly, and we are easily able to remove the electron. त्याच्यात अट्रॅक्शन कमी होतं न्यूक्लियस जवळचं अंतर वाढल्यामुळे, कारण साईज वाढली तर आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनचं अंतर वाढतं. आणि दॅट्स वाय एनर्जी जी आहे आयोनायझेशन इलेक्ट्रॉन काढण्यासाठी फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी ती कमी असते. बघा, न्यूट्रल ॲटम आहे त्याच्यातनं इलेक्ट्रॉन काढला तर त्याच्यापासून आपल्याला अनायन तयार होते. अशा प्रकारे आपण तिची साईज जी आहे ॲटॉमिक साईज वाढत गेल्यामुळे आपण पिरियडिक टेबलमध्ये मग फ्लोरीनपासून आयोडीनपर्यंत गेलं म्हणजे टॉप टू बॉटम, ते बघा आयोनायझेशन एनर्जी काय होत जाते, कमी कमी होत जाताना आपल्याला दिसेल. आता याच्यामध्ये काय आहे तर क्लोरीन जो आहे त्याची हायर इलेक्ट्रॉन ॲफिनिटी आहे फ्लोरीनपेक्षा, कारण फ्लोरीन जो आहे व्हेरी स्मॉल, सगळे पिरियडिक टेबलमध्ये त्याची एकदमच लहान साईज आपल्याला आहे. वेन द इलेक्ट्रॉन इज ॲडेड टू द इलेक्ट्रॉनिक, याच्यामध्ये फ्लोरीनमध्ये ॲड करू, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी त्याची वेगळी गोष्ट आहे. इलेक्ट्रॉन आपल्याला हे पाहिलं, इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणे याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. नंतर इथं आपण बघा हे बोरियमपासून तर टेलुरियमपर्यंत जी आहे आयोनायझेशन एनर्जी कमी कमी होत जाताना आपल्याला दिसते फ्रॉम टॉप टू बॉटम. So now let us see next property देखिए, electron affinity. What is electron affinity? Electron affinity of element is energy released when an electron is added to isolated neutral gaseous atom is called as a electron affinity. एखाद्या एलिमेंटमध्ये ज्या वेळेला गॅसियस एलिमेंटमध्ये आपण इलेक्ट्रॉन ॲड करू त्यावेळेला रिलीज होणारी जी एनर्जी आहे तिला आपण इलेक्ट्रॉन ॲफिनिटी असं आपण म्हणतो. म्हणजे हा एक्स ॲटम आहे, एनी ॲटम, त्याच्यामध्ये हा एक इलेक्ट्रॉन ॲड केला म्हणजे निगेटिव्ह चार्ज ॲड होतो, तर तो आपला अनायन तयार झाला आणि त्यावेळेला एनर्जी बाहेर पडते. ही जी काय बाहेर पडणारी एनर्जी आहे हिला आपण आयोनायझेशन एनर्जी असं म्हणतो. आता बघा, आयोनायझेशन एनर्जी जी आहे आपल्याला, आपण जर फ्लोरीनपासून आयोडीनपर्यंत जर गेलो FClBrI म्हणजेच डाऊन द ग्रुप आपण गेलो तर काय होत जाते, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी डिक्रीज होत जाते. याच्यामध्ये बघा फ्लोरीनची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी 33.26 आहे,
याची आहे 348 आहे, इथं वाढली आहे, पण पुढे मात्र ती डिक्रीज होत जाताना आपल्याला दिसते. याच्यामध्ये काय फ्लोरीन काय आहे, फ्लोरीनचं एकदमच ॲटॉमिक साईज जी आहे ती खूपच कमी आहे. फ्लोरीन हॅज व्हेरी स्मॉलर ॲटॉमिक साईज. त्याच्यामुळे काय आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जे आहे तर ॲड करायचा असेल तर इट इज नॉट सो इझी. कारण काय, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह एलिमेंट असल्यामुळे त्याच्यामध्ये ॲटॉमिक साईज कमी असल्यामुळे इलेक्ट्रॉन ॲड करणं जे आहे ते डिफिकल्ट आहे. इलेक्ट्रॉन ॲड करणं कसं आहे, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ॲड द इलेक्ट्रॉन, त्याची ॲटॉमिक साईज कमी असल्यामुळे. त्यामुळे पी ब्लॉक एलिमेंट जे आहेत त्यांची काय आहे, हाय व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. एस ब्लॉक एलिमेंटपेक्षा आणि पी ब्लॉक एलिमेंटपेक्षा त्यांची काय हाय व्हॅल्यू आपल्याला दिसेल. आता आपण बघणार एक एक एलिमेंट. क्लोरीनची जी आहे इलेक्ट्रॉन ॲफिनिटीचं आपण जर हे ट्रेंड पाहिला तर क्लोरीनची ॲफिनिटी इलेक्ट्रॉन ॲफिनिटी सगळ्यात जास्त आपल्याला दिसते क्लोरीनपेक्षा सुद्धा. कारण क्लोरीनची जास्त पाहिजे ॲक्च्युली, कारण काय इलेक्ट्रॉन ॲफिनिटी टॉप टू बॉटम हे डिक्रीज होत जाते, मग फ्लोरीनची सगळ्यात जास्त पाहिजे. पण तसं नाही आहे, कारण काय आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे ॲटॉमिक साईज फ्लोरीनची खूपच स्मॉल असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला काय इलेक्ट्रॉन ॲड केला तर काय होतं, रिपल्शन आहे. इलेक्ट्रॉन बाहेरच्या ऑर्बिटलमधलं यांचं इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटमध्ये त्याच्यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन रिपल्शन आपल्याला वाढतात आणि त्यामुळे इलेक्ट्रॉन ॲफिनिटी काय कमी कमी होत जाते. त्यामुळे त्या फ्लोरीन काय सेकंड सेल इज आउटर मोस्ट सेल, त्याचं सेकंड सेल आउटर मोस्ट सेल असल्यामुळे विच गेट्स कम्प्लिटली फिल्ड ड्यू टू द गेन ऑफ इलेक्ट्रॉन, तो कम्प्लिटली भरलेला आहे. त्यामुळे वेराज इन केस ऑफ क्लोरीनचं काय थर्ड सेल आहे, म्हणजे क्लोरीनमध्ये आपल्याला एक्स्ट्रा सेल जास्त ॲड केलेला आहे, थर्ड सेल त्याच्यामध्ये आपल्याला आहे. आणि त्याच्यामुळे काय आहे, त्याचे मोस्ट ऑफ डी ऑर्बिटल जे आहे त्याच्यामध्ये एमटी आहे क्लोरीनमध्ये, तसं फ्लोरीनमध्ये नाही आहे. तर याच्यामध्ये डी ऑर्बिटल असल्यामुळे ती एमटी आहे. त्यामुळे आपल्याला काय आहे, इलेक्ट्रॉनिक रिपल्शन जे आहे क्लोरीनमधलं थर्ड सेलमध्ये डी ऑर्बिटलमध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक रिपल्शन आहे ते डिक्रीज होतं क्लोरीनमध्ये. आणि त्यामुळे काय होते, सी एलला हायर इलेक्ट्रॉनिक अफिनिटी जास्त आहे. त्यामुळे तो इलेक्ट्रॉन जास्त इझिली तो काय करू शकतो, इनकॉर्पोरेट करू शकतो पिरियॉडिक टेबलमध्ये. सगळ्या पिरियॉडिक टेबलमध्ये जर आपण ट्रेंड पाहिला तर क्लोरीन जो आहे हायेस्ट इलेक्ट्रॉन अफिनिटी असलेला एलिमेंट आपल्याला दिसतो. नायट्रोजन फॉस्फरस जे आहे त्याच्यामध्ये लो व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रॉन अफिनिटी आहे त्याच्यामध्ये. कारण काय, त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे आणि एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आहे, हाफ सेल आहे. आपण जर पाहिलं नायट्रोजनचं तर त्याच्यामध्ये नायट्रोजनमध्ये 7 इलेक्ट्रॉन असतात. त्याच्यात इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पाहिलं तर काय, नायट्रोजनचं 7 इलेक्ट्रॉनचं 1s2 2s2 आणि 2p3, म्हणजे हे आउटर मोस्ट एस ऑर्बिटल हे कम्प्लिटली भरलेलं आहे. पी ऑर्बिटलमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहे. 3 इलेक्ट्रॉन असं आउटर मोस्ट ऑर्बिटल इट इज अ हाफ फील्ड ऑर्बिटल आहे. हे हाफ फील्ड ऑर्बिटल असल्यामुळे आपल्याला माहिती आहे हाफ फील्ड ऑर्बिटल इज मोर स्टेबल, ते जास्त स्टेबल असतं. त्याच्यामुळे काय आहे, हाफ फील्ड ऑर्बिटल जास्त स्टेबल असल्यामुळे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये ॲड झाला तर त्याची स्टॅबिलिटी डिस्टर्ब होते, कमी होते. दॅट्स वाय नायट्रोजनमध्ये इलेक्ट्रॉन आपण ॲड करू शकत नाही इझिली. त्यामुळे त्याची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी काय आहे, कमी आहे पिरियॉडिक टेबलमध्ये. सो अशा प्रकारे आपण पाहिलं इलेक्ट्रॉन ॲफिनिटी इज द प्रॉपर्टी एनर्जी रिलीज्ड व्हेन एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन इज ॲडेड इन आयसोलेटेड न्यूट्रल गॅसेस ॲटम. इलेक्ट्रॉन ज्या वेळेला या एलिमेंटमध्ये आपण ॲड केलं त्यावेळेला बाहेर पडणारी एनर्जी. मग पिरियॉडिक टेबलमध्ये आपण टॉप टू बॉटम जर गेलं तर इलेक्ट्रॉन ॲफिनिटी जनरली डिक्रीज होत जाते. पण त्याच्यामध्ये फ्लोरीनची काय आहे, पेक्षा क्लोरीनची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी जास्त आहे. कारण फ्लोरीनची ॲटॉमिक साईज कमी असल्यामुळे आणि त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्यामुळे जास्त आहे. त्यामुळे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ॲड करणं हे डिफिकल्ट आहे. पण क्लोरीनमध्ये काय एक्स्ट्रा सेल ॲड होत असल्यामुळे त्याच्यातलं जे डी ऑर्बिटल आहे ते डी ऑर्बिटल कम्प्लिटली एम्प्टी असल्यामुळे वी आर एबल टू ॲड एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन इझिली. अँड दॅट्स वाय क्लोरीन इज द एलिमेंट हॅविंग हायेस्ट इलेक्ट्रॉन ॲफिनिटी इन द पिरियॉडिक टेबल. पण नायट्रोजन असेल किंवा फॉस्फरस असेल यांची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी पिरियॉडिक टेबलमध्ये फार कमी आहे. कारण नायट्रोजन जे आहे त्याच्यामध्ये त्याचं हाफ फील्ड ऑर्बिटल असल्यामुळे किंवा सल्फरचं पण आपल्याला फॉस्फरसचं हाफ फील्ड ऑर्बिटल असल्यामुळे आपल्याला काय आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन ॲड करू शकत नाही. कारण हाफ फील्ड ऑर्बिटल जे असेल एलिमेंटमध्ये तर तो जास्त स्टेबल असतो. आणि त्यामुळे अशा एलिमेंटमध्ये इफ वी ट्राय टू ॲड द इलेक्ट्रॉन तर त्याची स्टॅबिलिटी काय होते, ही कमी होते. त्यामुळे तो इलेक्ट्रॉन ॲड करून घेत नाही, त्यामुळे त्याची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी कमी असते. मग पुढच्या पिरियडला आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत व्हॉट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी and what is the effect of electronegativity on the properties of the element. Till then, enjoy the lecture. Thank you very much.